मुंबईत एकसंध असलेल्या काँग्रेसलाही आता ग्रहण लागलंय। काँग्रेसचे माजी नगरसेवक पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामा दिलाय, तर पक्षाचे पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनीही राजीनामा दिलाय। राज्याच्या राजकारणात अनेक फेरबदल, वेगवेगळे पक्षप्रवेश होत असताना काँग्रेसमध्ये कोणतीही पडझड झालेली नव्हती। महाविकास आघाडीचे नेते मुंबईतील इंडियाच्या बैठकीचं नियोजन करण्यात व्यस्त आहेत। दुसरीकडे काँग्रेसचे माजी नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेत आहेत। त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे। ज्या पद्धतीने जे मूळ मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा एखादं पिल्लू सोडायचं आणि माध्यमाला त्याच्या मागे लावायचं आणि माध्यमात आम्ही सतत बनत राहू, अशा पद्धतीचा बीजेपीचा जो प्रयत्न असतो तो आता जनतेच्या दरबारात पूर्ण निष्फळ झालेला आहे। आता त्याला काही अर्थ राहणार नाही। काँग्रेसमधून कोणीही या सत्तेच्या लालचीपुढे जाणार नाही। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी राजीनामे दिल्यानं काही प्रश्न उपस्थित झालेत। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यावर नाराजी आहे का? नाराजीमुळे 3 माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले का? नाराजीतूनच त्यांनी शिवसेनेची वाट धरली आहे का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। ऑगस्ट क्रांती दिनी पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। त्यामुळे पक्षात नाराजी वाढली होती। नाराजीमुळे पुष्पा कोळी, गंगा माने, बबू खान यांनी राजीनामे दिलेत। काँग्रेस विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आणि मुंबईत इंडियाची बैठक होत असतानाच माजी नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला चांगलाच धक्का बसलाय। मुंबईहून विशाल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।